काय काय चालतं, आपल्याला येणारे प्रश्न कोणते आहेत, बाहेर गेल्यानंतर कोणत्या समस्यांना तोंड द्यायला लागणार आहे, मनामध्ये येणारं ऑब्सेशन आहे, व्यसनाची इच्छा आहे ती कशी थांबवायची, अशा प्रकारचे अनेक विषय आपण वारंवार पुन्हा पुन्हा त्याच्यावरती बोलतो आहोत आणि ते अधिक अधिक खोलामध्ये जाऊन समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. आता पुष्कळदा असं होईल की तेच विषय सुद्धा पुन्हा पुन्हा येऊ शकतात. असं होण्याची शक्यता आहे, कारण त्या विषयाकडे पुन्हा एकदा आपण वेगळ्या अँगलनी बघू शकतो, वेगळ्या विचारांनी बघू शकतो आणि मग आपल्याला आणखीन त्याचा उलगडा व्हायला लागतो की माझा प्रश्न कसा सुटेल, मला येणाऱ्या अडचणी कशा दूर होतील, असं हे आपल्याला अधिक समजून घ्यायचं. आणि मग ते समजून घेत असताना आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न निर्माण होत गेले तर आपल्यालाच आपलं कोडं सोडवता येणार आहे. व्यसनाधीनता हा जो प्रश्न आहे तो तयार सुद्धा आपल्या नकळत झाला, तो मुद्दाम झाला नाही. मग तो नकळत झाला म्हणजे काय झालं तर समाजामध्ये ज्या प्रकारे माणसं वेगवेगळ्या अंमली पदार्थांची व्यसनं करत असतात, सुरुवातीला तर कोणी काही त्यात एकदम लगेच अडकत नाही, परंतु व्यसनाचा अंमली पदार्थ जो आहे तो पोटात घातल्यावरती जो परिणाम हळूहळू होत राहतो आपल्यावरती, त्या परिणामांमधून आपल्याला लक्षात यायला लागतं की आपण कसे त्याचे गुलाम होत चाललेलो आहोत. पण त्यासाठी काही काळ जातो आणि त्या काळामध्ये त्याचे परिणाम हळूहळू आपल्यावरती दिसायला लागलेले असतात. पण आपल्याला ते सहजगत्या स्वीकारलं जात नाही आपल्याकडून. आपल्याला ते पटकन पटत नाही की मी त्याचा गुलाम झालोय, असं लगेच पटत नाही. आपण सहजासहजी ते मान्य करत नाही, कारण आपल्याला असं वाटतं माझ्यासारखा बुद्धिमान माणूस आणि मी असा कसा अडकीन त्याच्यामध्ये. तेव्हा आपल्याला मनामध्ये तर त्याची ओढ लागलेली असते, मनामध्ये त्याचा विचार पुन्हा पुन्हा येत असतो, पण दुसऱ्या बाजूला आपणच आपल्या मनामध्ये असं म्हणतो की मी काही त्यात अडकलेलो नाहीये, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी माझा कंट्रोल आहे त्याच्यावरती, मी हवं तेव्हा हवं तितकं करू शकतो. खरं तर तसं झालेलं नसतं. मग हा जो एक नकार देण्याचा भाग आहे, डिनायल आहे, हे कशी तयार होत राहते आणि जितकं आपण नकार देत राहू तितकं अधिक त्याचे गुलाम होत गेलेलं दिसतं आपल्याला. आणि मग ती गुलामगिरी इतकी वाढते की आपल्याला त्यातनं बाहेर पडणं अशक्य होऊन जातं. मग कोणीतरी दुसऱ्यानं तो निर्णय घ्यावा लागतो की याला यातनं बाहेर काढलं पाहिजे. आणि मग आपल्याला आता जसे आपण इथे बसलेलो आहोत तसं बऱ्याचदा त्या माणसाच्या मनाचा विचार न करता बाकीची माणसं त्याला मदत करायचा प्रयत्न करतात आणि व्यसनातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात, असं चित्र आपल्याला दिसतं. आणि म्हणून हे दार लावलेलं दिसतं आणि त्या दाराला कुलूप लावलेलं दिसतं. त्याचं कारण असं आहे की ज्याला तो प्रश्न आहे, ज्याला ती समस्या आहे, त्याला ते अजून समजलेलं नाहीये की आपण त्यात अडकलेलो आहोत. आणि त्या अडकलेल्या गोष्टींमधून सुटण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट विचार केला पाहिजे, विशिष्ट औषधोपचार केला पाहिजे आणि मग काही काळानंतर आपल्यामध्ये ती ताकद येईल आणि मग कदाचित हे व्यसन आपल्यावरती अंमल गाजवू शकणार नाही, कारण आपण मनानेच त्याला थांबवण्याचा प्रयत्न करू. पण हे शिक्षण आहे, हे शिक्षण घ्यावं लागतं, ही आपोआप होणारी गोष्ट नाही. मग हे शिक्षण घेण्यासाठी आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये सारखी चर्चा करतो आहोत. आणि ती चर्चा कशासाठी करतो तर आपले स्वतःचे विचार कसे असायला हवेत, आपण या परिस्थितीकडे कसं बघायला शिकलं पाहिजे, आपण स्वतःची आंतरिक ताकद कशी वाढवली पाहिजे, हे सगळं आपण वेगवेगळ्या ग्रुपच्या मधनं शिकण्याचा प्रयत्न करतो. सगळ्यांना इतकं पटकन ते कळेल अशातली गोष्ट नाही, कारण काही जण आत्ताच आलेले असतात, काही जण थोडेसे जुने असतात, काही जण आणखीन जुने असतात. म्हणजे जो माणूस विचाराने स्थिर झाला आहे तो कदाचित पटापटा ते समजू शकेल, परंतु जी माणसं अजून विचारांनी स्थिर झालेली नाहीये अशा माणसांना ते कळायला अवघड जाणार थोडंसं. पण जसे जसे ते आणखीन काही काळ जाईल तसं ते समजून घ्यायला शिकतील. म्हणून जरी सुरुवातीला अवघड गेलं थोडंसं तरी आपण तेच विषय पुन्हा पुन्हा बोलणार आहोत. मग हळूहळू आपल्याला ते आपल्या डोक्यामध्ये शिरेल आणि मग आपल्याला त्याचा उलगडा व्हायला लागेल. तसं आज सुद्धा आपण बोलूयात. म्हणून मी सारंग सरांना नेहमी म्हणत असतो की सर प्रश्न बघा, कारण मी तुम्हाला म्हणतो पण काय तुम्हाला दरवेळेला ते शक्य होतं असं दिसत नाही. म्हणून मी यांना म्हणलं की कुठले प्रश्न येतात बरं ते तुम्ही विचारा.
आणि मग त्या प्रश्नांमधनं आपण त्या समस्येचा उलगडा कसा करायचा ते पाहूया. सर असं एक प्रश्न आहे की मन स्थिर होणं गरजेचं असतं, पण ते स्थिर कसं होईल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय अनुभवातून लक्षात आलेलं आहे माझ्या, की बरेचदा भरपूर ज्ञान होऊन सुद्धा हातून चुकीच्या गोष्टी घडणं, म्हणजे पुन्हा व्यसनाकडे जाणं किंवा काय, किंवा काहीतरी समजा रागवू नये असं माहिती आहे, रागात नुकसान होते तर राग येणं आणि त्यातनं कृती होणं, अशा गोष्टी घडतात. त्यातनं असं लक्षात येतं की त्या भावनांवर ताबा राहतो आणि मन मजबूत झाल्याशिवाय तो ताबा येणं अवघड आहे. तर मनाला मजबूती कशी द्यावी आणि मन स्थिर कसं करावं याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरोबर, हा प्रश्न फार मित्रांनो सुंदर आहे. हा प्रश्न मी आत्ता गाडीतनं येता येताच मी माझ्या मनाशी बोलत होतो की मन शांत कसं करायचं याच्याविषयीच मी बोलत होतो. आपल्याला हा जो मेंदू दिलेला आहे निसर्गाने, ईश्वराने, काही आपण म्हणू शकू, या मेंदूचं कामच असं आहे की आपण आहे ती परिस्थिती जी आपल्या भोवती असते त्या परिस्थितीचा स्वीकार कसा करायला पाहिजे. आपण जर त्या परिस्थितीचा स्वीकार करायला लागलं तर मनामध्ये खळबळ तयार होण्याची काही गरज उरत नाही, कारण आपण ती परिस्थिती जशी आहे तशी ठीक आहे असं म्हणायला पाहिजे. तर मग मनात अस्थिरता येण्याचं काही कारण नाही. परंतु आपल्या मनामध्ये ज्या अर्थी खळबळ तयार होते, ज्या अर्थी आपण अस्वस्थ होतो, त्याचाच अर्थ असा की परिस्थिती माझ्या मनाप्रमाणे पाहिजे असं मग म्हणायला लागतो मी. आणि हे त्याचं मूळ कारण की परिस्थिती माझ्या मनासारखी असायला पाहिजे, म्हणजे मी परिस्थितीच्या विरोधी काहीतरी बोलायला लागतो. जेव्हा जेव्हा मी परिस्थितीच्या विरोधी काहीतरी बोलायला लागतो तेव्हा मी अस्वस्थ व्हायला सुरुवात होते. कारण माझी अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पुरी झाली पाहिजे असं मी म्हणतोय, पण माहित नाही बाहेरचा माणूस ती अपेक्षा पुरी करेल का, काय खात्री आहे. बाह्य परिस्थिती अपेक्षा पुरी करेल का, काय खात्री आहे. म्हणजे आपण स्वतः वगळता बाहेरचा माणूस असू दे, बाहेरची परिस्थिती असू दे, आपल्याला कसली गॅरंटी देता येत नाही, खात्री देता येत नाही. आणि खात्री देता येत नसल्यामुळेच आपण सारखे अस्वस्थ होतो. मग आता माझ्या मनासारखं होईल का असा आपल्याला त्रास व्हायला लागतो, कारण मला माहिती आहे माझा कंट्रोल नाही बाहेरच्या परिस्थितीवर, बाहेरच्या माणसांवर माझा कुठे कंट्रोल आहे. मग कंट्रोल नसलेल्या परिस्थितीला कंट्रोलमध्ये मी आणू कसं, कंट्रोल नसलेल्या माणसाला कंट्रोलमध्ये आणू कसं, असा विचार मी करत राहिल्यामुळे आणि अट्टहास करत राहिल्यामुळे मी माझ्या मनालाच अशांत करून टाकतो. मग याचा अर्थ असा आहे की माझं मन जर शांत करायचं असेल मला, तर परिस्थिती जशी आहे तशी मला स्वीकारावी लागेल. बाहेरची माणसं जशी आहेत तशी स्वीकारावी लागतील. म्हणजे मला जेव्हा जेव्हा मी एक्सपेक्ट करत असतो, अपेक्षा करत असतो, तेव्हा मला स्वतःला असं सांगावं लागणार आहे की अपेक्षा पुरत्या होतीलच याची कधी खात्री देता येणार नाही, गॅरंटी नाही. अपेक्षा कर तू, पण पुऱ्या होतील असं म्हणू नको, कारण त्याचा आपल्या हातात काहीच नाही आपल्या हातात. म्हणून आता दरवेळचा आपला जसा प्रश्न असतो, मला आत्ताच अय्यर सर सांगत होते की ते फॅमिली संबंधी तुमच्याशी बोलत होते, घरी गेल्यावर काय होणार, मग घरातली मंडळी काय अपेक्षा करत असतात वगैरे वगैरे. आपण का बरं अस्वस्थ होतोय, घरातली माणसं माझं ऐकतील का, घरातली माणसं माझ्यावर विश्वास ठेवतील का, अमुक करतील का. म्हणजे बाहेरचा माणूस माझ्याशी कसा वागेल याच्यावर माझा काही कंट्रोल नाही. माझं कंट्रोलच नाही मी तर तो मी विचार करू कशाला. जर माझा कंट्रोलच नाहीये त्या विषयावरती, तर मी माझ्या स्वतःला हा त्रास देऊन काय पॉइंट आहे की दुसरे कसे वागतील बघ तुझ्याशी, दुसरे कसे वागतील, दुसरे विश्वास ठेवतील का, दुसरे तुला ट्रस्ट करतील का, काय माहित करतील का नाही. म्हणजे माझ्यासाठी दुसरी माणसं माझ्याशी कसं वागतील हा विषय महत्वाचा नाही, पण तो मी मनामध्ये घेतल्यामुळे मी सारखा अस्वस्थ आहे, कारण मला खात्री तर देता येत नाहीये. मासे वागतील का, अरे बापरे वागतील का, कोणाच ठेवू, ते लक्षात ठेवतील का मागच्या गोष्टी, काय माहिती.
ते मागचं धरून वागतील का काय माहिती. म्हणजे आपल्या कुणालाच ते कसं वागतील हे सांगता येणार नाही. हे अंदाज बांधू आपण, ते असं करतील ते तसं करतील, गॅरंटी काय. म्हणजे या विषयावरती आपल्या मनाला हा विचारच महत्वाचा उरला नाही. मग उरलं काय आहे हातात, परिस्थिती कशी असेल, माणसं कशी असतील, मी कसा वागेन. आपल्या हातात एकच गोष्ट आहे, मी कसा वागेन. कारण त्याची गॅरंटी आहे. कारण डिसाईड करणारा मी आहे, डिसिजन घेणारा मी आहे, ठरवणारा मी आहे, चॉईसेस देणारा मी आहे, ऑप्शन्स देणारा मी आहे. म्हणजे सगळं मी करणार आहे. म्हणजे इथे मी काय हवंय मला हे ठरवणारा माणूस मी आहे. म्हणजे इथे माझ्यावरती ताबा असणार आहे. पण माझी बायको कशी वागेल, माझी आई कशी वागेल, माझ्या घरातले कसे वागतील, बाहेरचे कसे वागतील, दुकानदार कसे वागतील, कामावरचे कसे वागतील, किती जरी मी लिस्ट मोठी काढली तरी माझा त्या कशावरही ताबा असणार नाही. आणि त्या सगळ्यामुळे मी अस्वस्थ होणार. दरवेळेला आपण ऐकतो आहोत बघा प्रश्न, जर मी गेलो आणि कार्यक्रमामध्ये लोकांनी माझं व्यसन काढलं तर मी काय करू, असा प्रश्न मनात विचारणारे लोक असतात. मागच्याच वेळेला आपण कोणीतरी विचारला होता, माझ्या दुसऱ्या एका रिहॅबमध्ये पण विचारला होता की सर मी प्रोग्रामला गेलो आणि मला तिथे बाहेरच्या माणसाने जर विचारलं असं की तू रिहॅब लावतास का, तर मी काय उत्तर देऊ, असं मला प्रश्न विचारला मागच्या वेळेला त्यांनी. तर मी म्हटलं हा काय विचारतोयस तू प्रश्न. समजा लोकांनी असा प्रश्न विचारला तर काय झालं, एवढं घाबरायचं काय त्याच्यात. मी रिहॅबला होतो असं म्हणण्यामध्ये कोणता कमीपणा आहे. आपण हॉस्पिटलला होतो असं नाही सांगत, आजारी पडल्यावर सांगत नाही आपण की हो बाबा इथे मी ट्रीटमेंट घेतली, तिथे मी ट्रीटमेंट घेतली. मला का लाज वाटतीये, मी का घाबरतोय, मला का असं वाटतंय की मी जर असं म्हणलो की मी ट्रीटमेंट घेतली, अरे बापरे लगेच लोक माझ्याकडे बघतील. नाही, हे सगळं माझी दृष्टी आहे. उलट आहे, मी ठामपणाने असं सांगू शकतो आहे की हो मला गरज लागली ट्रीटमेंटची आणि मी ट्रीटमेंट घेतलेली. बोला तुम्हाला आणखीन काही माहिती हवी आहे का, तिथला फोन नंबर देऊ का. म्हणजे आपल्याला या प्रकारे मान खाली घालण्याचं काही कारण नाहीये, लाज वाटण्याचं काही कारण नाहीये. कारण आपण जाणून बुजून कुठं झालो अल्कोहोलिक, ठरवून झालो का अल्कोहोलिक नाही. आपण कुणीच ठरवून अल्कोहोलिक झालो नाही. आपल्यालाच कळलं नव्हतं की या आजारात मी सापडत कसा गेलो, आपल्याला नाही कळलं. मग आता आपण असं म्हणायचंय की हे मला कळलं नव्हतं की मी समजून घेतलं, इथे चांगली गोष्ट आहे. यात लाज वाटावी याची कोणती गोष्ट केली मी नाही, लाज वाटावी याची गोष्ट नाहीये. मी ते समजून घेतलं आणि या आजाराकडे पाहायला शिकलो, प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला शिकलो, प्रतिबंधात्मक उपाय करायला शिकलो आणि ही माझ्या फार फायद्याची गोष्ट झाली. तर लाज वाटून घेण्याचं कारण नाही. कारण तुम्ही जर लाज वाटून घेतली तर तुमचा चेहरा पडणार, तुमचे एक्सप्रेशन पडणार, मग तुम्ही तोंड लपवायला बघणार, मग तुम्हाला असं वाटत राहणार अरे बापरे आता लोकांसमोर कळणार काय सगळं, मग लोक मला विचारणार का. म्हणजे तुम्ही घाबरं होणार का, कशासाठी, का घाबरवायचं नाही. म्हणजे अशा प्रकारचे जे विषय आहेत त्या विषयांच्या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की मी स्वतः माझे स्वतःचे निर्णय घेतो आहे जे माझ्या हातात आहे. म्हणून आपला मूळ मुद्दा असा होता की अशांत मन आहे कारण मी बाह्य परिस्थितीचं दडपण घेतो आहे. नाही, मी माझ्या मनाला शांत करायचं असेल तर मी स्वतःला असं सांगावं लागणार आहे की तू व्यसनमुक्त राहणार आहेस. व्यसनमुक्त ही तुझी गरज आहे, तुझी नीड आहे, ती तुला भागवायची आहे, तुला पुढे जायचं आहे, तुला नोकरी करायची आहे. तेव्हा आपण त्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करूया, इथे शांतता आहे. पण जर आपण परिस्थितीच्या विरोधी जायला लागलो की अस्वस्थता झालीच सुरू, तेव्हा आपण आपलं मन शांत करायचं. याचा अर्थ असा की आता आपण जे लक्षात घेतोय, म्हणून आपल्या पहिल्या पायरीपासून आपण काय म्हणतोय की मला आजपर्यंत लक्षात आलं नव्हतं आणि मी व्यसनाची लढत बसलो होतो, कधीतरी जमेल कधीतरी जमेल कधीतरी जमेल थोडी घ्यायला, आणि ते काय जमलं नाही. आज पहिल्या पायरीत काय आपण म्हणलं, मी मद्यशक्ती पुढे हातबल आहे आणि माझे जीवन अस्ताव्यस्त झालेले आहे हे मी मान्य करतोय.
म्हणजे मान्यता दिली. आता थांबलं की मनामधली लढाई थांबली, कारण मी मान्य केलं. मी स्वतःकडे बघायला शिकलो आणि शिकत राहिलो. म्हणजे हे संपणारा प्रोसेस नाही आहे, पण शिकत राहिलो, स्वतःकडे बघत राहिलो आणि लक्षात आलं की अरे आता आपण जे घाबरे होत होतो सारखं तसं होत नाहीये. हळूहळू हळूहळू स्वतःचा ताबा आपण घ्यायला शिकलो की मनाची शांतता यायला लागते. कारण ती जबाबदारी आपली आपण घ्यायला शिकतो, दुसऱ्याच्या हातात देत नाही मन शांत करा म्हणून. आजपर्यंत आपल्याला असं वाटत होतं की माझ्या बायकोनी जर मला सांभाळून घेतलं तर मी शांत होणार, घरातल्यांनी सांभाळून घेतलं तर मी शांत होणार, बाहेरच्या परिस्थितीने समाजाने स्वीकारलं तर मी शांत होणार. नाही, या कशाचाही त्याच्यामध्ये संबंध नाही. एकच संबंध आहे, मी मला सांभाळून घ्यायला शिकलो की माझी मनाची शांतता यायला सुरुवात. कारण आता मी स्वतःला सांभाळतोय, मी जबाबदारी घेतोय आणि मी असं म्हणतोय कुणी कसं वागलं तरी मी ठरवीन कसं चांगलं वागायचं. आपण जेव्हा आपल्या स्वतःची जबाबदारी घेतो तेव्हाच मनाची शांतता येते. जोपर्यंत दुसऱ्याच्या हातात आपलं मन आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत आपल्याला शांतता येणार नाही, हे लक्षात ठेवा. मनाची शांतता म्हणजे परत बघा एक विचार आहे, म्हणजे तो एक विचार आहे बघण्याचा की बाबा हे ॲक्सेप्टन्स म्हणजे सुद्धा एक विचार आहे. बरोबर, की चला ही परिस्थिती मी स्वीकारतो की अशी बरोबर. परिस्थिती आहे आणि या परिस्थितीत मला राहणं भाग आहे. बरोबर. पण तसे विचार करायचा प्रयत्न केला तर एक वैयक्तिक एक विचारांचा एक फ्लो असतो, जो अनुभव आहे माझा त्या अनुभवाला धरून मी सांगतोय हो, की मी पहिल्यापासून तत्वज्ञान सगळं जे ऐकत आलेलो आहे आजपर्यंत. आणि बरेचदा मी जेव्हा सेल्फ ॲनालिसिस ज्याला आपण म्हणतो, आत्मपरीक्षण म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे दिवसभरात घडलेल्या घटना, पण आत्मपरीक्षण म्हणजे सतत चाललेले विचार मनामधले, ते तपासता असं बरेचदा असं लक्षात आलेलं आहे की एखादा विचार इतका पॉवरफुल असतो की तेव्हा तत्वज्ञानाने बुद्धीच्या साहाय्याने समजलेला विचार जेव्हा मी लादायचा प्रयत्न करतो तेव्हा तो फारसा तेवढी ताकद त्याची पुरेशी पडत नाही किंवा लादता येत नाही. सांगतो या मुद्दाम आता थांबवतो. सर म्हणताय ते बरोबर आहे. कधी कधी आपल्या मनामध्ये विचारांची तीव्रता कमी जास्त होते. हा, अचानक ऑब्सेशन येणं विचारांची तीव्रता आहे. कधी कधी इतके तीव्र विचार नसतात, आपण शांत असतो, काही वेगळे भयंकर विचार नसतात, पण काहीतरी घटना घडते एकदम विचारवरती आले, कोणीतरी फोन केला एकदम विचारवरती आले. म्हणजे विचार हे केव्हाही अशा प्रकारे होणार असतात आणि त्याच्याबरोबरच भावनाही अशा होत असतात. आपण पूर्वी तुम्हाला आठवतंय फ्रीज, टीव्ही यांना स्टॅबिलायझर्स असायचे. स्टॅबिलायझर असायचे माहिती आहे, म्हणजे जरी विजेचा प्रवाह किती पॉवर कमी जास्त आली तरी स्टॅबिलायझर ते काम करायचा. जो नॉर्मल पॉवर लागणार आहे फ्रीजला किंवा टीव्हीला तेवढीच त्याला द्यायची, जरी मूळ विजेमध्ये फरक पडला तरी. आपल्याला सुद्धा स्टॅबिलायझर बसवता येतो. कुठला स्टॅबिलायझर बसवता येतो? त्याला म्हणतात रॅशनल थिंकिंग. विवेकाचा स्टॅबिलायझर बसवावा लागतो आपल्या मनाला. मग विवेकाचा स्टॅबिलायझर बसवायचा याचा अर्थ असा की आपल्या हे सदैव लक्षात ठेवावं लागत असतं आपल्याला, काय माझ्यासाठी घातक आहे आणि काय माझ्यासाठी घातक नाही. हे जेव्हा तुम्ही एकदा ठरवता आणि सदैव ते लक्षात ठेवता, जसं सारंग सर म्हणले की सतत आत्मपरीक्षण हा प्रोसेस जर मी चालू ठेवला तर मग मला हळूहळू लक्षात यायला लागतं की मीच तो खेळ खेळतोय. कारण फोननी बातमी येणं माझ्या हातात आहे, टीव्हीवर बातमी सांगितली माझ्या हातात आहे, कोणीतरी येऊन बातमी सांगितली की माझ्या हातात आहे नाही. म्हणजे इकडून तिकडून 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 बातम्या येत असतात, माझ्याच मनामधल्या जुन्या काही आठवणीवरती येत असतात आणि त्यावर आणत असतात भावना. म्हणजे हा खेळ सदैव चालू असणार, खेळ नाही थांबवता येणार. पण मग काय करता येतं? मग असं लक्षात घेता येतं की जरी एखाद्या घटनेतनं एखाद्या माणसाने सांगितलं, त्यातनं फोनमधली बातमी असणं, टीव्हीवरची बातमी असणं, मला स्वतःला बोलायला शिकायचं आहे की तुझ्या हातामध्ये काय आहे, तू स्वतःला कसं शांत ठेवू शकतोस, तू स्वतःवरती काय पद्धतीने विचार करून ठरवतोस, ही बातमी महत्वाची आहे का कमी महत्वाची आहे.
हे जेव्हा मी माझ्या मनाला रोज 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 सांगायला शिकतो आणि स्वतःला नुकसान होऊ देत नाही, त्याचा त्रास होऊ देत नाही, त्यातलं कुठलं निवडायचं आणि कुठलं टाकायचं हे शिकता येतं, तेव्हा मग आपल्या मनामध्ये विवेकाचा स्टॅबिलायझर बसतो. म्हणजे अगदी कुणी गेलं अशी बातमी आली तरी आपल्याला फरक पडत नाही, कारण आपण असं म्हणतो हे होणारच होतं एकदा. कारण जन्म मृत्यू ही सगळ्यांसाठीच आहे, त्यामुळे आपल्याला थोडं दुःख होणार सहवासानं, बरोबर आहे. पण त्याच्या पलीकडे काय, म्हणजे जन्म काय आणि मृत्यू काय हे दोन टोकं जर मला एकदा समजली तर मग फार मोठं माझ्या मनामध्ये उलघाल होण्याचं काही कारण नाही असं. कारण मी असं म्हणलं हो हे होऊ शकणार होतं, काल व्हायचं ते आज झालं. म्हणजे मनामध्ये जेव्हा मी या प्रकारचे विचार करायला शिकत असतो आणि स्वतःला शिकवतो त्यावेळेला मग अचानक माझ्या मनामध्ये विचार आणि भावनांची तीव्र आंदोलनं सुरू राहत नाही. मी कालच कोल्हापूरला गेलो होतो आणि अशा या रिहॅबला बघायलाच मला बोलवलं होतं माझ्या एका जुन्या पेशंट मित्रांनी. तर त्याच्याशी बोलत असताना हेच आम्ही बोलत होतो की मनामध्ये सारखी उलघाल होत असते. तर मी त्याला असं म्हणलं की अरे तुझ्या मनात जे विचार तू आणतोस ते चॉईस करणं कोणाच्या हातात आहे रे, दुसऱ्याच्या हातात आहे का? तुझ्या मनात येणारे विचार दुसरं चॉईस करणार का? नाही. तुझ्या मनात कोणते विचार घ्यायचे याचा चॉईस तुझा आहे स्वतःचा. तू म्हणावं लागणार याच्याशी विचार करू का, चांगला आहे का विचार, अशी सवय लावावी लागणार आहे आपल्याला. नाही तर आजपर्यंत कसं आहे आपण नुसती झोळी घेऊन बसतो, पडू दे हवे तितके विचार, गरज नसलेलं पोतं साठवून ठेवतो आपल्यापाशी विचारांचं. गरज नाही पण मी आपली झोळी भरून ठेवायची सवय लागली मला. आपल्याकडे माळे बांधलेले असतात बघा, असे वरती लॉफ्ट असतात ना, काही गरज नसते लॉफ्टची, पण आपल्याला इतकी सवय झालेली असते की नको इतक्या गोष्टी खरेदी करतो आणि सगळ्या अशा माळ्यावर भरून ठेवतो आपण. त्यात काय निर्माण होतं काही दिवसांनी, काय काय होतं उंदीर होतात, पाली होतात, झुरळं होतात, वाळवी लागते, 100-160 गोष्टी होतात. म्हणजे गरज नसलेल्या सामानाला आपण असं जपून ठेवतो. आपल्या विचारांचं सेम आपण इतके नको इतके विचार जमा करतो. आता आपल्या सगळ्यांना असं शिकायचंय की जेव्हा अशा प्रकारचं माझ्यापाशी गोळा होत असतो डेटा, त्यातला कुठला डेटा महत्वाचा आहे आणि तो मला बघितला पाहिजे, हा चॉईस मला द्यायला शिकायचंय. ते आपल्याला लगेच जमतं असं नाहीये. पण मग इथं काय करतोय आपण, नाहीतरी आपण शिकतोच आहोत. मग हा डेटा जो आहे हा डेटा आपला चॉईसनी आहे, चॉईसलेस नाही. इट्स अ चॉईस, निवड आहे. मग निवड करून जर आपण एकदा ठेवायला शिकला हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके. आपल्याला गॉसिप करायची घाण सवय असते, काही नाही कचरा गोळा करणं, गॉसिप, याचं काय झालं त्याचं काय झालं त्याचं काय, आपल्यासाठी महत्वाचं असतं का? नाही, महत्वाचं नसतं. पण आपल्याला ती सवय लागते. असा कचरा जो आहे हा जमवून आपल्याला मग इतका जमवतो आपण की त्यातनं काय निवडायचं हेच कळेल असं व्हायला लागतं. आता सवय आपल्याला लावायची आहे की आपल्यासाठी महत्वाची गोष्ट कोणती आहे. म्हणून त्यासाठी प्रायोरिटी सेटिंग असं म्हणतात, याला म्हणतात प्रायोरिटी सेटिंग. प्राधान्य कशाला द्यायचं. आता मित्रांनो आपल्यासाठी प्राधान्य आपल्या वैयक्तिक मेंटल आणि फिजिकल हेल्थला आहे. आरोग्य, मनाचं आणि शरीराचं आरोग्य. हे मनाचं आणि शरीराचं आरोग्य जर रोज मी सकाळी उठल्या उठल्या म्हणायला शिकलो, देवा प्लीज हेल्प मी वेड्यासारखं काहीतरी गोळा करत असतो, मला हेल्प पाहिजे आणि मला नको आहे भलते सलते विचार, मी ठराविक विचार मला येऊ देत आणि निवडून मी विचार घेईन. मग आपल्यापाशी नको तो डेटा येणं आपण थांबवतो आणि मग मनाला शांतता येते. तर त्यामुळे हे शिकण्याची गोष्ट आहे, ही एका दिवसातीच नसते, पण ही शिकायची गोष्ट आहे. थोडंसं मगाशी जे तुम्ही बोललात, मृत्यू कोणाचा तरी झाला जवळच्या माणसाचा किंवा दुरावला, तो कुठेतरी शहर सोडून गेला, तर असं म्हणावंच लागतं की हे कधीतरी घडणारच होतं आणि ते दुःख गिळावं लागतं. तर बरेचदा माझ्या जे लक्षात आलंय की दुःख गिळता येणं अवघड जे होतं ते डिपेंडन्सीमुळे. कारण तो डॉयला करता येत नाही माणसाला. जर एखादा
तुमची आर्थिक मदत करत असेल, शारीरिक तुम्हाला मदत करत असेल, मानसिक सगळं पुरवत असेल आणि त्याच्या जीवावर जर तुम्ही जगत असाल तर तो गेल्यानंतर हा डायलॉग सहजतेने स्वतःला सांगणं हे जमत नाही, पचवता येत बरोबर, नाही. अगदी बरोबर. तर मी असं म्हणेन की डिपेंडन्सी कमी करण्यासाठी काय काय केलं पाहिजे यावर तुम्ही काय बोलता? एक साधं वाक्य मी परवा एक प्रवचन ऐकताना ऐकलं आणि मला ते फार आवडलं. जे पूर्वी सुद्धा मी ऐकलं होतं आणि मला त्याचा अध्यात्मामधनं पण मी वाचलेलं होतं की तुमचं कोण आहे या जगात, तर तुमचं कुणी नाही आहे, तुम्हीच आहात फक्त. तुम्हाला ही त्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट. तुम्हाला दुसरं कुणी नाही, तुम्हीच तुम्हाला आहात. हे वाक्य मला इतकं सुंदर वाटलं त्याच्यामधलं. तुम्हीच तुम्हाला, याचा अर्थ असा आहे. आणि त्यातला एक भाग त्यातला मला फार छान वाटला, तो म्हणजे की मृत्यू जेव्हा येईल तेव्हा मृत्यू बरोबर काय घेऊन जाईल? तो गाडी घेऊन जाईल वरती, वस्तू घेऊन जाईल, दुसरी माणसं घेऊन जाईल तुमच्या आजूबाजूची, कोण राहणार आहे? म्हणजे त्याच्यामध्ये असं लक्षात येईल बघा की तुमच्या पाशी जे आहे तेच, फक्त तुम्ही आणि तुमच्या पाशी जे आहे तेच बरोबर, जे आहे तेच. याचा अर्थ असा की मला मी आहे आणि तो मला मी जो आहे त्याच्यावर मी खरंच प्रेम करतोय का? मी बाकीचे हवे तसं प्रेम पाहिजे म्हणत असतो बघा. आपण प्रेमाबद्दल बोलत असताना प्रेम दुसऱ्यावर करणं असं म्हणतो, दुसऱ्यावर प्रेम करणं, आणि त्याला आपण भावनेनी बांधलेलो असतो वगैरे असे शब्द वापरतो. भावनेनी बांधिलकी तयार झाली आणि मग त्याच्यामध्ये गुंतवणूक तयार झाली भावनेची वगैरे वगैरे. पण आपल्या असं लक्षात येतं की माझ्या इतकं मला कोण समजून घेणार आहे? माझ्या इतकं मला माझ्याशिवाय कोणी समजून घेणार नाही. कारण प्रत्येक माणूस दुसरा आहे, त्याचं त्याला आयुष्य आहे, त्याला त्याच्या त्याच्या गोष्टी आहेत, त्याला त्याचं व्यवधान आहे. माझं व्यवधान कुणाला आहे? माझं व्यवधान मलाच फक्त. असं जेव्हा म्हणता येतं आपल्याला, तेव्हा आपण असं म्हणूया की सर आत्ता जे म्हणले तसं की जितकं मी इंडिपेंडंट होईन, जितका मी स्वतंत्र होईन, तितका मी शांत होत जाईन. कारण आज आपण अशांतता, सर म्हणतात ते अगदी बरोबर ते बोलले की दुसऱ्यावरचं अवलंबित्व हीच अशांतता. तो काय करेल? तो असं म्हणेल का? तो मला भेटेल का? तो मला पैसे देईल का? तो मला समजून घेईल का? म्हणजे तो सगळं करेल, त्यांनी सगळं केलं तर सगळं चांगलं आहे. हेच उलट मी म्हणलं तर मी स्वतःला समजून घेईन, मी स्वतःला मदत करीन, मी स्वतःला प्रेम करीन, मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करीन, मी स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवीन. सर म्हणतात तसं मी मेडिटेशन करीन, मी ध्यान करीन, मला आवडत असेल तर मी ईश्वराचं नाव घेईन, मला असं वाटत असेल तर मी विवेकाचा विचार अधिक करीन. म्हणजे माझ्यापाशी मला स्वतःला शिकवावं असं खूप 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 आहे. आणि तो जो इंडिपेंडन्स आहे, ते जे स्वातंत्र्य आहे, स्वावलंबित्व आहे, ते जितकं मी करीन तितका मी अधिक शांत असेल. अशांतता परावलंबित्वाने तयार होते, शांतता स्वावलंबनानं तयार होते. म्हणजे साधं बघा, तुम्ही घरी गेलात, आपण बसलो, मला चहा प्यायची इच्छा झाली, मी सारखा विचार करतोय कोण मला विचारेल का चहा घ्यायचा आहे का, चहा घ्यायचा आहे का, चहा घ्यायचा आहे का? कोण नाही विचारत आहे, ते त्यांच्या त्यांच्या कामात आहे. आणि मला या छोट्या गोष्टींनी सुद्धा वैताग गेला. अरे माझ्याकडे कोणाचं लक्षच नाही. असं कसं लक्ष नाही? मी या घरातला आहे की नाही? झाली सुरुवात. अरे तुला चहा हवा होता ना, का नाही तू डायरेक्ट चहाच करायला गेलास विचारून की मी करू का चहा, आणखी कुणाला हवाय का? सोपं. म्हणजे माझं स्वावलंबन हे जितकं मी करीन तितकं मी आनंदी होईल, आणि कदाचित दुसऱ्याला हवं असेल तर त्याचंही हित भागवीन, त्याला मदत करीन. म्हणजे या ठिकाणी दुसरा आणखीन एक भाग असतो की ज्याला लीडर आणि फॉलोअर असं म्हणतात. लीडर आणि फॉलोअर. लीडर देणार आहे, तो देणार, चॉईस आहे त्याच्याकडे, दुसऱ्याला द्यायचा चॉईस आहे, मी देईन असं म्हणतो तो, तुला हे हवंय का, मी देतो. पण फॉलोअर, मला देता का तुम्ही? फॉलोअर वाट बघत बसणार दुसरा कोण देतोय, कधी देतोय. म्हणजे लीडरकडे चॉईस आहे. लीडर जास्ती डिसिजन मेकर आहे, तो डिसिजन घेणार आहे, तो निर्णय घेणार आहे. फॉलोअरकडे डिसिजन नाही आहे. देतील तेव्हा देतील, सांगतील तेव्हा सांगतील, म्हणजे तो वाट बघत बसणार.
आपल्याला आपल्या स्वतःसाठीचे आपण लीडर, स्वतःसाठीचे, ग्रुपचे लीडर या अर्थाने नाही, स्वतःसाठीचे लीडर. म्हणजे डिसिजन मेकर, निर्णय घेणारे आपण आहोत. आपण जेव्हा निर्णय घ्यायला लागतो, आपण जेव्हा स्वतःची जबाबदारी घ्यायला शिकतो, तेव्हा आपण अत्यंत शांत हळूहळू होत जातो. कारण चॉईस आपला आहे. मजा यायला लागते. नुसतं शांतता नाही, आनंद, आनंद आहे. कारण डिसिजन घेणार आहे मी. मला हवा तो चॉईस मी छान छान देणार, जो मला सुखावतो, जो मला बरं वाटतं. पण असा कुठलाच मी चॉईस देणार नाही स्वतःला की ज्याने मी डिस्टर्ब होईल आणि दुसरे डिस्टर्ब होतील. यात आनंद असेल का? नाही, अशांतता वाढणार. म्हणजे शांतपणासाठी मला स्वतःला निर्णय घ्यायला शिकायचा आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे पहिला जो प्रश्न सरांनी जो विचारला होता त्यातला हा भाग फार महत्वाचा आहे. आणि म्हणूनच जितकं स्वावलंबनाकडे आपण जाऊ तितके आपण अधिक आनंदी आणि शांत होत जाणार. त्यामुळे सरांनी म्हणलं ते फार महत्वाची गोष्ट आहे की स्वावलंबनाकडे जाणं, याच्यातच त्याची मुळं उत्तरं रुजलेली आहेत. त्यात सरांनी शॉर्टमध्ये उदाहरण दिलं की एखादी गोष्ट दुसरा देत नसेल तर आपण ती करायची. पण जर बघायला गेलं तर मूलभूत गरजा काय की अन्न, वस्त्र, निवारा आणि त्यासाठी लागणारा पैसा. तर जर आपण जे काय आपल्याकडे कला असेल किंवा कला शिकलेली असेल किंवा शिकलेली नसेल तर शिकावी लागेल, बरोबर, आणि त्यातनं काहीतरी पैसे मिळवावे लागतील. आणि त्या पैशातनं मग ही सुख मिळवता आली तर बरीचशी डिपेंडन्सी दुसऱ्यावरची संपेलच, बरोबर. म्हणजे बरेचदा हे जे काही काहीतरी कोणीतरी आणून देणं, तर त्याला सुद्धा तर आपल्याला त्याला तेवढं प्रेम देता येत असेल, आपण त्यासाठी काहीतरी करत असू तर ते तयार होतं. हे सगळं तयार करता येतं. म्हणजे तो देणारा लीडरही तयार करता येतो की एखाद्याकडनं मला काहीतरी पाहिजे आहे तर त्याला काहीतरी भाव्या असणाऱ्या गोष्टी जर मी दिल्या तर तो मला हवं ते देतो. म्हणजेच काय की डिपेंडन्सी कमी करा. म्हणजे काय की स्वतःतले गुण वाढवा, स्वतः कष्टाची तयारी ठेवा. कष्टाची तयारी नाही की पैसा लागेल, शरीर लागेल त्यासाठी आणि चांगली मनस्थिती लागेल. तर मनस्थितीसाठी सांगितलेलं चांगली संगत, चांगली पुस्तकं, आपला एक याचा प्रोग्राम किंवा प्राणायाम, मेडिटेशन आणि आपल्यात असलेले कलागुण, त्यातनं आपण 4 पैसे मिळवू शकतो ते, आणि जी काय बौद्धिक स्थिरता येईल त्यातनं नातेसंबंध जपणे. हे जर करत गेलं तर ऑटोमॅटिक ती डिपेंडन्सी कमी झाल्यासारखंच आहे. अगदी बरोबर. कारण मला जर आपल्याला म्हणजे बरेचदा मला अशी भावना यायची एकेकाळी की मला असं वाटतं यार मी एकटंच आहे. आणि जेव्हा सरच मला असं सांगायचे, अरे सगळीच माणसं फॅमिलीत राहणारी सुद्धा एकटेच असतात, ते एकमेकाशी जुळवून घेतात. बरेचदा असं का होतं की न पिणारी तू घरभर बघितली असलीस तर असं होतं की काहीतरी भावाभावात भांडणं झाली आणि फॅमिली वेगळी झाली. म्हणजेच काय की घरामध्ये चालणाऱ्या ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी आहेत, तिथं जे झालेले मतभेद आहेत, तिथं नसलेलं जे अंडरस्टँडिंग आहे, समजून न घेणं एकमेकाला, त्यातनं तो दुरावा आलेला आहे आणि त्यातनं नातेसंबंध तुटले. म्हणजे प्रत्येक जण हा एकटाच आहे घरात. तो काहीतरी दुसऱ्याला हवा असेल ते देतो, मग दुसरं त्याला हवा असेल ते काहीतरी देतो, आणि असं करून ते घर एकत्रित राहतं. त्यामुळे सगळी माणसंही एकटीच असतात. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे मी एकटा आहे अशी बरेच जणांना इथं सुद्धा भावना येते की आता कसं होईल, म्हणजे माझ्या घरचे आता मला कसं काय देतील. तर घरच्यांना काय हवं आहे, तर सोबरायटी हवी, आपली व्यसनमुक्ती हवी, एक चांगला वागणारा माणूस बनावा आहे. आणि असं वाटतंय ते जर मी बनत गेलो तर तो सपोर्ट मिळत जाईल. आणि त्या सपोर्टद्वारे एकदा स्वतःच्या पायावर उभं राहिलात की त्या दुसऱ्या सपोर्टची गरज पडणार नाही, असं मला वाटतं. अगदी बरोबर. बघा, म्हणजे हे जे आपण बोलतो आहोत ना, तुम्ही हा प्रयोग करून बघा, स्वतः प्रयोग करून बघा की आपण कशा प्रकाराने इंडिपेंडंट होत जायला पाहिजे, आणि तसा अनुभव घ्या. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की अरे नाही, मजा येते, छान वाटतंय, अनेक गोष्टी करता येत आहेत, छान वाटतंय, मजा येते. तर हे आपण केलं पाहिजे. आपण जेव्हा स्वावलंबी होतो तेव्हा नकळत दुसऱ्यालाही त्याचं स्वातंत्र्य बहाल करतो. अन्यथा आपण गुलामच करायला बसलेलो असतो.
आणि मग आरडाओरडा करतो, चिडचिड करतो, रागवारागवी करतो. तर तसं नाही. आपण स्वावलंबी झालो की काय व्हायला लागतं, दुसऱ्यालाही आपण तसंच वागवायला लागतो. आपण असं म्हणतो की ठीक आहे, तुला हवं ते तू कर. म्हणजे मी कोणी नसतो खरं म्हणजे त्याला सांगणारा, तुला हवं ते कर, तो त्याचाच अधिकार असतो. पण बऱ्याच वेळेला आपण त्याच्या अधिकारावर सुद्धा अतिक्रमण केलेलं असतं आणि सारखं माझ्या मनासारखं झालं पाहिजे असं म्हटलेलं असतं. तर नाही, आपण जेव्हा इंडिपेंडंट होतो तेव्हा ते अतिक्रमण पण काढून घेतो आपण आपोआपच. आणि मग घरामध्ये सर म्हणतायत तसं जास्त सुख शांतता नांदायला लागते. कारण मग ती बळजबरी थांबते. असंच करा, तसंच करा, असंच झालं पाहिजे, तसंच झालं, हा जो अट्टास आहे हा थांबतो. कारण आपण जर असं म्हणतो मला हवं ते मी बघतो आणि मग अट्टास थांबतो आपला. आपोआप त्या घरामध्ये सुख शांती नांदायला लागते. तर या दिशेने मित्रांनो जायचंय आपल्याला. आणखीन काय वाटतंय मनामध्ये? आणखीन याला धरूनच आहे, पण उत्तर सेम हो. येतील कदाचित, की लोक आपला डिसिजन घेतात किंवा लोकांच्या अंडर राहावं लागतं किंवा लोकांचं ऐकत बसावं लागतं प्रत्येकच गोष्ट, ह्याचा त्रास होतो बरेच जण. लोक आपला डिसिजन घेत नाहीत, लोकांनी डिसिजन घ्यावा अशी परिस्थिती आपण तयार करतो आणि लोकांना नाईलाजाने डिसिजन घ्यावा लागतो की जो त्यांना घ्यायचा नसतो. कारण दुसऱ्या माणसाचा डिसिजन घेणं हेच मुळात चुकीचंच आहे ना. दुसऱ्याचा कसा मी डिसिजन घेऊ, त्याला काय होतंय ते तसं मी घेणार. बरं, एका मॅच्युअर वय झालेल्या लहान मुलांचा डिसिजन घ्यावा लागतो कारण त्यांना ते कळत नसतं. पण एक विशिष्ट वय झालेल्या वयाने परिपक्व झालेल्या माणसाचा निर्णय दुसरा कसा घेणार, नाही घेऊ शकणार. कारण प्रत्येकाला स्वतंत्र मत आहे. परंतु आपल्याला हे या ठिकाणी बघा जसं की आपल्या बऱ्याचदा आपला निर्णय कुटुंबातली मंडळी घेत असतात. आता याला ऍडमिट करायचं का, उदाहरणार्थ हा निर्णय दुसरा घेतो. का घेत असेल दुसरा निर्णय हा? कारण आपल्याला जो निर्णय घ्यायचा होता तो आपण घेतला नाही, घेत नाही आहोत. आणि मग तो निर्णय न घेतल्यामुळे त्यांना तो सगळा मनस्ताप भोगावा लागतो आहे. त्यांना शारीरिक प्रश्न तयार व्हायला लागलेले असतात. दुसरी गोष्ट, त्यांना आपल्याबद्दलचं जे प्रेम आहे, आपल्याबद्दलची जी जवळीक आहे, तीही एका बाजूला असं म्हणत असते की जर आपण नाही डिसिजन घेतला याचा, तर याचं काय होईल, मग नंतर बोलून काय उपयोग. त्यामुळे आता तो डिसिजन घ्यायला पाहिजे. ही जबाबदारी खरं सांगायचं झालं तर गरज नसताना त्यांना घ्यावी लागते. पण त्याचा हेतू काय असतो, त्या घरामध्ये सुखशांती नांदावी, तुम्ही चांगले व्हावे, तुम्हाला चांगला रस्ता परत एकदा मिळावा, हाच हेतू असतो. लहान मुलाचे जसे निर्णय घ्यावे लागतात मोठ्या माणसांना, कारण लहान मुलाला कळत नसतं, अगदी तसंच दुसऱ्या माणसाला, अल्कोहोलिक माणसाचे निर्णय घ्यावे लागतात कारण त्याला कळत नसतं आणि मग नाईलाजाने ते सगळं करावं लागत असतं. पण आता बघा ना, आता तुमच्या मेंदूवरती दारूचा काही पगडा नाहीये, आता काही नशेचा पगडा नाहीये. आता तुम्ही, आपण हे सगळे जण बोलतो आहोत बघा, हे विषय आता यापुढे जर तुम्ही स्वतः समजून घ्या, का घेतील डिसिजन तुमचे, काय त्यांना जरूर पडली तुमचे निर्णय घ्यायची, नाही ते घेणार नाही. कारण आपला नियम घ्यायला हवा, दुसऱ्याचा कसा घेणार. प्रत्येक माणूस स्वतःचा निर्णय घेऊ शकतो, दुसऱ्याचा घेऊ शकत नाही. तो घेऊ कोणाचा शकतो, लहान मुलं आणि आजारी माणसं किंवा अपघातात सापडलेली माणसं, ज्यांना कळत नाही बुद्धी, अशी माणसं. पण ज्यांना कळतं त्यांचे निर्णय कोण घेईल, नाही, असं घडत नाही. म्हणून नाईलाजानं बाकीच्या मंडळींना हा निर्णय घेणं प्राप्त होतं. पण तुम्ही आता जर ठरवलं की आता माझा निर्णय दुसऱ्यांनी घ्यायचा नाही, माझा निर्णय मी घेईन, मी स्वतःला चांगलं ठेवीन, तुमचा निर्णय कोण दुसरे घेणार नाही. आता तुमच्या मनात काही येत आहेत का प्रश्न? सर, स्वभावामध्ये हे आपण पिण्याच्या अगोदरचा स्वभाव वेगळा, पिल्यावर वेगळं होतं आणि सोबर झाल्यावर काय त्याच्यात फरक पडतो. मूळ स्वभाव जो आहे ना आपला, तो घट्ट आहे, फार घट्ट आहे. म्हणूनच असं काही वेळेला म्हणतात की स्वभावाला औषध आहे का नाही, पण स्वभावाला आहे औषध. आणि स्वभाव आपला बदलता सुद्धा येतो, परंतु तो स्वभाव स्वतः बदलावा लागतो, दुसऱ्यांनी नाही. मग जेव्हा आपण आपल्या सगळ्या एच्या पायऱ्या बिऱ्या वाचत असतो की नाही, त्याच्यामध्ये काय काय म्हणलेलं आहे बघा ना. एक एक पायरी वागत
चौथी, पाचवी, सहावी या सगळ्यामध्ये काय म्हणलेलं आहे की माझे दोष मी कसे कमी करू, तेव्हा मला प्लीज मदत कर, माझ्या त्या त्रुटी मी कशा काढू, मला प्लीज मदत करा. म्हणजे त्या ठिकाणी मी माझ्या स्वभावामधले जे दोष आहेत ते हळूहळू बाजूला करायचा प्रयत्न करतो. जर मी दोष बाजूला करायला लागलो त्या सगळ्यामधनं तर उरणार काय आहे, गुण उरणार आहे. छान, माझा स्वभाव स्वतंत्र आहे. कारण आपण काय म्हणतो, आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. म्हणजे आपण अस्सल आहोत, युनिक आहोत, स्पेशल आहोत. आपण दुसऱ्यासारखं व्हायला जायचं नाहीये आणि होऊ पण नाही शकणार. परंतु आपल्या स्वभावातले दोष जर आपण कमी करायला लागलो हळूहळू हळू तर आपला चांगला स्वभाव वर यायला लागतो. कळलं का? लक्षात घ्या. म्हणजे मी पुन्हा पुन्हा यांचं सरांचं उदाहरण देत असतो की एकेकाळी पाहिलेला हा मी मुलगा आज जेव्हा या ठिकाणी एक काउन्सिलर म्हणून, गुरु म्हणून जेव्हा मला बसलेला दिसतो, तो कशामुळे आहे तर त्यांनी स्वतःच्या स्वभावामधले ज्या त्रासदायक गोष्टी होत्या त्या हळूहळू हळूहळू बाजूला करायला सुरुवात केली आणि बाजूला केल्या. मग आज त्याचं रूप कसं दिसतंय? सुंदर दिसतंय. आज त्याच्यामधला जो चांगला गुणांचा भाग आहे तो वर आला. असं आपल्या सगळ्यांचं होतं, सगळ्यांचं होतं. म्हणून सोब्रायटीचं मी काय सांगितलं होतं लक्षात आहे का? कुणाच्या सोब्रायटी म्हणजे काय मी सांगितलं होतं मागच्या वेळेला डेफिनेशन. हा, yes, but what is the exact definition? Learning to live a qualitative life. Learning to live a qualitative life. म्हणजे आपलंच आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायला शिकायचं, हे सोब्रायटीची व्याख्या आहे. त्यामुळे सोब्रायटी तुम्ही त्या अर्थाने जर करायला लागलात तर तुमचा स्वभाव सुंदर आहे, होतोच तो. हा, ओरिजिनल टेंडन्सीवर जर बोलत असाल की बरेचदा असं दिसून येतं की ओरिजिनल टेंडन्सी असते ती नाही बदलत. जे आपण बरेचदा हिरो लोक बघतो की त्यांची एक विशिष्ट स्टाईल, विशिष्ट असतं. बरेच ते ॲक्टिंग आणि रोल वेगवेगळे करतात, पण ते त्यांचे हावभाव, त्यांची स्टाईल, त्यांचं ते बोलणं हे काय बदलत नसतं, ज्याला आपण ओरिजिनल टेंडन्सी म्हणतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक ओरिजिनल टेंडन्सीमधला एक असा स्वभावाचा भाग आहे की माझं ऐकलंच पाहिजे. आत्ता मी कुठल्या दिशेने चाललोय माझं ऐकलं पाहिजे. म्हणजे मी कसाही वागेन, मी दारू पिईन, वाटेल तसं करीन आणि तरी माझं ऐका. आणि तसं काही घडत नाहीये आणि माझा काय तो स्वभाव मला मोडता येत नाही. तर तिथं असं करता येईल का की मी लोकांच्या जबाबदारी घेईन, कुटुंबाची जबाबदारी घेईन आणि तो स्वभाव तसाच ठेवीन आणि माझं ऐका म्हणेन, तर ते शक्य होईल? किंवा त्याच्या विरुद्ध माझी जबाबदारी घ्या आणि मी वाटेल तसं वागतोय आणि लोक म्हणतात असं वागलं तर आम्ही जबाबदारी घेणार नाही, तर मग त्यांचं ऐकावं लागेल, ते म्हणतील ते करावं लागेल आणि मग कदाचित ते तुम्हाला पोचतील. असा तो डायव्हर्ट करता येऊ शकतो. पण त्यातला आणखीन एक भाग कसा आहे माहिती का की व्यसनाधीनतेच्या काळात निर्माण झालेला जो एक स्वभाव आहे की नाही, तो एक प्रकारे ओढून ताणून तयार झालेला स्वभाव आहे. जसं नाटकामध्ये एखादा ऍक्टर जो असतो किंवा ते नाटकातली जी भूमिका करत असतो ही तात्पुरतं तयार केलेलं अवसान आहे ते, हो की नाही? 2 तासाकरता 3 तासाकरता तो ते पात्र बनलेला असतो आणि त्या पात्राचे डायलॉग तो बोलतो. तो खरा तसा असतो का? तर तसा नसतो. पण तो त्या पात्रासारखा अवसान आणतो आणि तेवढ्यापुरतं तो बोलत असतो. आपल्या दारूचा जो पकडा आपल्या मनावरती बसलेला आहे, या दारूच्या पगड्यामुळे काही वेळेला हे नवं अवसान तयार झालेलं आहे. म्हणजे माझा राग, चिडचिड, आक्रमकपणा, दादागिरी, आरडाओरडा हे खरं नाही आहे. खरा मी तसा नाही आहे. मग जेव्हा मी तो पगडा उतरवणार आहे माझ्या डोक्यावरनं, आता मी तसं नाही वागणार, व्यसन नाही करणार, ते त्याच्यापासून लांब राहील, तर तुम्ही ते अवसान टिकवू शकतच नाही. ते आणलेलं ते निघून जातं. आत्ता बघा की आत्ता जेव्हा आपण सगळे इथे बसलेलो आहोत, कोणी वाटेल का तरी एकदम डायरेक्ट आई बहिणीवरनं शिव्या देईल, आक्रमक होईल, दंगा करेल? नाही, असं नाही करणार तुम्ही. आपण वागू का असं सांगा बरं? तुम्ही वागू शकू का? अर्थातच नाही. म्हणजेच त्या पगड्याखाली असलेलं अवसान हा त्या अंमली पदार्थाचा पगडा आहे म्हणून तयार झाला की ज्यामध्ये मेंदू योग्य प्रकारे काम करू शकत नाही. आता जेव्हा व्यसनमुक्ती, सोब्रायटी असा शब्द आपण जो वापरला की चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनांनी आपण काहीतरी जगायचा प्रयत्न करतोय, तेव्हा आपण असं वागणार नाही. मी चांगलं वागणार. आज मी अनेक माणसं जेव्हा बघतो ना, ए मेंबर्स असतात, सारंग सरांचं तो उदाहरण मी सारखंच सांगा, अशा अनेक मित्रमंडळी आहेत आमची. आज असं वाटतं तो माणूस इतक्या लोकांना मदत करत असतो,
जवळ घेतो, मदत करतो, त्याला काहीतरी घेऊन द्यायला मदत करत असतो, एखादा व्यवसाय सुरू करायला मदत करत असतो, त्याला छोटासा जॉब द्यायला मदत करत असतो. म्हणजे हा माणूस स्वतःच रस्त्यावर पडत होता इतकी वर्ष, घाण बोलत होता, शिव्यागाळी करत होता, दंगा करत होता. तोच माणूस आज एकदम जणू काही देव माणूस झाला अशा दिशेला आला. कारण तोच आता इतरांना समजून घेतोय, तोच आता इतरांना मदत करतोय, हातभार लावतोय. कसं घडलं? त्यानं ते घडवलं. त्यानं स्वतःमधला हा जो बदल घडवला त्या सगळ्यामधून, त्यानं त्याचा हा स्वभाव वेगळा जो ओरिजिनल आहे की तो देणार आहे. त्याला मदत करावीशी वाटते, समजून घ्यावंसं वाटतं माणसाला, हे त्याचं ओरिजिनल आहे. याच्यामध्ये सुद्धा हे ते दिसतं, हे ओरिजिनल आहे की माणसाला समजून घेणं, मदत करणं, हातभार लावणं हा आपला स्वभाव आहे. मुळात त्यामध्ये एक असं असतं की नेमकं हवंय काय आपल्याला, हे जर नेमकं कळलं ना की हवंय काय आणि ते कसं मिळेल, याचा जर शोध घेऊन तसं वागायला लागलं तरच मला असं त्याचा वाटतं. सोपा भाग असा ना, आपल्याला मी मागेही म्हणलं होतं की ज्याला ऍप्टिट्यूड असं म्हणतात, की आपला पिंड असा त्याला शब्द वापरतो आपण, तो सहज व्यक्त होतो. त्याला खरं तर फार मोठा शोध घेण्याची गरज नसते, तो सहज व्यक्त होतो. म्हणजे फुल फुलून, चाफ्याचं फुल फुललं की चाफ्याचाच वास येतो ना, गुलाबाचा नाही वास येत. म्हणजे चाफ्याचं फुल फुलून हळूहळू त्याचा सुगंध जसा सुटत असतो, तशाच प्रकारे आपल्या प्रत्येकाची काहीतरी ऍप्टिट्यूड आहे, प्रत्येकाची, की जी सहजगत्य बाहेर आहे. आणि मग मजा येते आपल्याला. बघा, हे सगळं तत्वज्ञान जे आपण बोलतोय, हे नुसतं दारू दारू असा भाग नाही. त्याच्यामध्ये माणसाने अधिक चांगलं कसं व्हावं आणि स्वतःचं आयुष्य चांगल्या पद्धतीने कसं जगावं या विषयावर आपण बोलतो आहोत त्याच्या बरोबरीने. तर दारूपासून लांब राहणं हा त्यातला एक भाग आहेच, तो मूलभूत आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपण अधिक चांगलं कसं जगलं पाहिजे या दिशेला आपल्याला. आणखीन कुणाच्या काही मनात येत आहे? थांबायचं. थोडासा अजून वेळ आहे, 5 मिनिटं देऊया आपण. माझ्या बाबतीत असं घडलं की 1 महिना सोडतो, 2 महिने सोडतो, आणि एक वेळेस भाषाची शर्यत झाली. ते 11 महिने सोडून दाखवतो भाषा म्हणतो. मी ॲक्सेप्ट केलं, 11 महिने मला कसला पडला. नर्वस 99 सचिनचा असं म्हणायचं ना, 99 वर आउट होतो, तसं आहे ते. नाही, एक तर पहिली गोष्ट असली काहीतरी शर्यत बिरीत लावायला जायचं, भानगडीत पडायचं नाही. नाही त्याने शर्यत लावली. नाही, म्हणून आपण हे दिवस मोजणे, महिने मोजणं या भानगडीत पडू नये. मी आज चांगला राहतो, आज चांगला राहतो, हे सगळ्यात सुंदर आणि सोपं. मग मागं बघू, बघा तुम्ही नंतर. म्हणजे बघता बघता वर्ष गेलं आणि आता टोकनचा दिवस आला, इथं मजा आहे. पण वर्ष होईल का असं बघत बसायला लागलं तर पोटात गोळा येतो. तसं नाही करायचं. म्हणून जसं म्हणतात ना की 1000 मैलाचा प्रवास हा एका पावलानं सुरू होतो. आपल्याला एका पावलाचा भाग आहे. 1000 मैल बघत नाही बसायचे आपल्याला, मग घोटाळा होतो. असं एकंदर आहे बघा. मला माहिती नाही हे जे आपण बोलत असतो हे किती सगळ्यांच्या एकसारखं काही आज जातं असं नाही आहे, मला माहिती येते. परंतु अशा बोलण्यातनंच थोडं 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 आपल्या आतमध्ये जात असतं. एखादा शब्द गेला तरी पुष्कळ असतं, एखादं वाक्य गेलं तरी पुष्कळ असतं, आणि थोडी थोडी दृष्टी मिळत राहते आपल्याला. तशीच घ्यायची आहे ती. एकदम मोठं लक्षात राहणं अवघड आहे. म्हणून मग यांनी वही ठेवणारा जो माणूस असतो ना, तो माणूस फार चांगला. कारण का, त्याला माहिती आहे की आपण विसरतो आपण, सगळेच जण विसरतो आपण. तुम्हीच विसरता असं नाही, मी पण विसरतो, सगळेजण विसरतो आपण. म्हणून त्यावेळेला किंवा नंतर, थोड्या वेळानंतर लगेचच, अरे मला महत्त्वाचं वाक्य वाटलं, ते महत्त्वाचं होतं. आपल्याला भयंकर फायदा होतो त्याचा, फार फायदा होतो. मी काल म्हणून तुम्हाला म्हणलं उदाहरण दिलं असं की काल मी एक ते प्रवचन ऐकलं आणि मला ते फार आवडलं. त्याच्यामधलं की आपले फक्त आपणच आहोत, आपल्याला दुसरं कोण नाही.
हे इतकं मला छान वाटलं, बसलं माझ्या मनामध्ये आणि मला लगेच त्याचा परिणाम स्वतःवरती झालेला पाहिला, की ज्यामुळे मला सारखं असं वाटायचं की हा माणूस तो माणूस, याला मित्र आहेत त्याला मित्र आहेत, मला इतके नाही, मला घरातले इतके आहेत. हे जी काही मोजणी असते त्या क्षणी मला हे लक्षात आलं, मी का करत बसलोय मोजणी? मीच आहे ना माझ्या बरोबर सारखा सारखा आहे की, मग आता काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे मी स्वतःला असं म्हणायला शिकलो की तुला काय लागलं तर मला सांग, मी मलाच म्हणतो तुला काय हवंय सांग, ते घेऊन देतो. सोपं झालं तर ते सारखं वाटायचं मला माझ्या वाढदिवसाला यांनी कुणीतरी घेऊन काही दिलं नाही. हे जे अनेकदा असायचं ना, मला काही गिफ्टच मिळालं नाही, लहानपणी असते तसं. असं लहानपणा मोठं होऊन सुद्धा बरीच माणसं करत असतात, मी पण करायचो. आता लक्षात आलं की गिफ्ट हवी असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मीच मला विचारायला पाहिजे की तुला काय गिफ्ट हवी सांग, ती देतो मी तुला. सोपं झालं म्हणजे मग इतरांकडे बघत बसण्याचा प्रश्न संपला. आणखीन एक याच्यावर सांगेन मी की सुधारणा जी आहे आपली, किंवा मनाची मजबूती आपण जे बोललो, आरोग्य बोललो, तर बरेचदा दोन गोष्टी मी करताना बघितलेल्या आहेत. जेव्हा आम्ही सांगतो प्राणायाम करा, मेडिटेशन करा, हे मीटिंग करा बाहेर गेल्यावर, तर त्या दोन्ही न करताना हट्ट काय दिसतात की बरेचदा कोणतरी माळा घालून कसं सोबत राहिला, त्याशी अशा आपोआप ज्याची नाही का काही न करता थांबलेला जो आहे त्याच्याशी कुठेतरी कम्पेअर होत असते, किंवा हे सगळं करण्याचा कंटाळा, या दोनच गोष्टीमध्ये येताना दिसतात. तर मला जे दिसलंय ना, किंवा मला जे समजलंय अनुभवातून आणि दुसऱ्यांच्याही केलेल्या स्टडीतून, दुसऱ्यांचा अनुभव पडताळून जेव्हा बघितले, की जे मन आणि आरोग्य नीट होण्यासाठी जे योग्य असेल ते करा. त्याचे असे काही ठोकताळे असता कामा नाही की अमुकच माणसाच्या शेअरिंगने मी सोबत राहीन, बरोबर. त्या अमुक ठिकाणी जाऊनच मी नीट राहीन, नाही मग हे कशाला, मग ते कशाला, मग मेडिटेशननी काय होणार आहे, आणि मेंबरला भेटून काय होणार आहे, किंवा अमुक करून काय होणार. जर तत्वज्ञान ठराविक ऐकून माझी सुधारणा होत नसेल, मनाला मजबूती येत नसेल, मला तेवढं ताकद मिळत नसेल मनाला पुढं नेण्याची, तर आपण टी व्हीवर बघतो अनेक फॅमिली जी क्लास लावतात, मेडिटेशनचे योगाचे क्लास लावतात, ते काय वेळेत नसतील ना, काहीतरी मिळत असेल ना, त्यांना पैसे देतात त्या अर्थी. तर मनाची ताकद वाढवण्याचं हे एक साधन आहे. आणि चांगल्या संगतीत राहणं, चांगले विचार ऐकणं, चांगली पुस्तकं, ही सगळी साधनं आहेत. जर ठराविक साधनांनी आपल्याला ते जर जमत नसेल तर त्याच्या पलीकडची साधनं वापरायची. इतकं साधं सोपं आहे असं मला वाटतं. त्यामुळे स्लोगन फार बरेचदा मला जे दिसतं ना, आणि हे मी अनुभवलेलं पण आहे आणि अनेकांना बघितलेलं पण आहे, की ज्यांनी ते हट्ट सोडले की वारंवार रिलॅक्स होतात. मग काहींना सांगण्यात आलं तुम्ही जरा जास्तच काय रियामध्ये राहा, किंवा काहींना सांगितलं बाबा तू जरा योगा कर, किंवा अमुक एक जबाबदारी घे, अमुक एक कर. आणि त्यांनी जेव्हा केलं तेव्हा ते सक्सेस झाले. म्हणजे माझं एक सोडा उदाहरण, बांद्रामध्ये एक जण होता, वारंवार रिलॅक्स व्हायचा, आणि शेवटी मग फादर जोनचं ऐकून तो ते प्राणायाम मेडिटेशन यात इंटरेस्ट घेत गेला, आणि त्याचं चांगलं झालं. त्याचे आई वडील होते आश्रमात, त्यांना त्यांनी 5 वर्षांनी तिथनं आणलं, स्वतःच्या घरात ठेवलं. तो तिथलंही काम करायचं आणि बाहेरही जॉबला जायचं. असं करत तो पुढे गेला, कारण मनाला एक विवेकी शक्ती जागृत होते प्राणायाम मेडिटेशन. तुम्ही जे केल्याशिवाय तुम्हाला तो मी जे म्हणतोय ते कळणार नाही. बरोबर. ज्यांनी केलं नाही ना त्यांनी त्याचं असं कसं असेल, याला काही लॉजिक नाहीये, हे बेसलेस स्टेटमेंट असतं. ती जो करेल त्यालाच अनुभव येईल. अगदी बरोबर. आणि ते करून बघा. जर असं वाटत असेल कुठेतरी अजूनही भयभीत होतं आपण, कधीतरी कळून सुद्धा मला वळवता येत नाहीये, कुठेतरी मनाची साथ नाही मिळते, अगदी चांगल्या वातावरणात राहून सुद्धा सगळ्यांपेक्षा मी वेगळाच काहीतरी, सगळ्यात चांगल्या लोकात राहून मी एकटाच काहीतरी. जसं पिणारा माणूस लग्नात गेला ना की त्याला असं सगळ्यात राहूनही लोकांना टाळावंसं वाटतं, त्याचं वाटतं नको बाबा लोक काय विचारतील तुझं काय चाललंय. तसा प्रकार बरेचदा इथं घडतो, आणि त्याला वाटतं हे सगळं सांगतात खरं, मी हो म्हणते खरं, पण माझ्या मनातनं काही ती साथ मिळत नाही, मला काही ते विचार येत नाही. तर अशा वेळेला प्राणायामाचा आधार घ्या, मेडिटेशनचा आधार घ्या, त्याचा फायदा 100% होतो मनापासून केलं तर.
होत नाही असं होणार नाही. सर म्हणले तसं विविध साधनं आहेत, विविध पर्याय आहेत, आपण ते निवडायचे आहेत. जे आपल्याला सुटेबल होतील ते निवडा, असं काही नाही. ते म्हणले ते अगदी बरोबर आहे. सुटेबल आम्ही म्हणण्यापेक्षा गरजेचे जे आहेत तर- नाही ते म्हणून अट्टाहास सुटेबल काय- आपल्या कंटाळ्यावर असतं. नको हे सुटणार ते कारण मला कंटाळा येतो. सुटेबल म्हणण्यापेक्षा जी गरज आहे ना ते करा. नाही पण काय होतं, नो पेन नो गेन, हे सिम्पल आहे. हां, त्यामुळे काही ना काही कष्ट करावीच लागणार. आपोआप घर बसल्या सोबरायटी असं काही होणार नाही. हां, त्यामुळे आपण कष्ट करूया, ते घेऊया आणि आपल्याला पुढे जायचं. थांबूया. कोण वेगळं सांगताय आता प्रार्थना? कोण सांगताय? प्रार्थना कोण घेतोय? देवा, जी परिस्थिती आम्ही बदलू शकत